महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। सावली नगर पंचायतीचे ढिसाळ नियोजन पुन्हा एकदा चव्हाट्यावर, महिलांची पाण्यासाठी वणवण। सावली ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये विलीनीकरण होऊन जवळपास 15 वर्षांचा कालावधी लोटत आहे। सावलीकरांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे म्हणून चंद्रपूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा ब्रह्मपुरी क्षेत्राचे विद्यमान आमदार विजय वडेट्टीवार यांनी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान कार्यक्रमाअंतर्गत जीवन प्राधिकरण योजनेतून 12,50,00,000 रुपये मंजूर करून 2.5 दशलक्ष लिटर क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र उभारले। परंतु ढिसाळ नियोजनामुळे नागरिकांना शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यास नगरपंचायत असमर्थ ठरत आहे। मागील काही दिवसापासून सावली शहरात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा बंद झाल्याने महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत असल्याचे चित्र पाहायला मिळते। सदर जलशुद्धीकरण यंत्रात तांत्रिक बिघाड आल्याने पाण्याचा पुरवठा बंद असल्याचे नगरपंचायतीकडून सांगण्यात येत असले तरी कोट्यावधी रुपये खर्च करून 2 मोटार पाणी पुरवठ्यासाठी उपलब्ध करण्यात आल्या। परंतु मागील 4 महिन्यापासून एक मोटार बंद असून त्या यंत्राची देखभाल व दुरुस्ती करण्यास नगरपंचायत असमर्थ ठरल्याने सावलीकरांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे। त्यामुळे सावली नगरपंचायतीचे ढिसाळ नियोजन पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहे। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी सुजित बसारकर, सावली। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।